असल्या भर रात्रीत आमच्या काकाने डोळ्याला गॉगल लावला होता बघा. आणि ह्यो काय विषय आहे की नाही मी तुम्हाला ब्लॉग मध्येच सांगतोय. चला तर भाऊन स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. आज आहे की नाही आम्ही निघालो होतो बघा आमच्या दिदीच्या सासरी, कारण की सत्यनारायणची पूजा होती, त्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो. एक तर आम्ही टेम्पो घेऊन आलो होतो, त्यामुळे आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता. इथं आल्या आल्या ताईनं आणि दाजीनं आमच्या मम्मीचा आशीर्वाद घेतला. नंतर नाही की नाही आमची मम्मी पण देवांच्या पाया पडून घेतली बघा. तेवढ्यात आहे ना परत सत्यनारायणची पूजा पण चालू झाली होती आणि ही आमच्या रीतिरिवाजानुसार चालू होती बरं का. जशी पूजा झाली की नाही तशी नवरा नवरींची तेवढी गाठ सोडून घेतली होती. आणि हे सगळं झाल्यावर आहे ना दोघी बहिणी बहिणीचं काय डिस्कशन चालू होतं काय माहिती. आणि ह्या दोघींचं डिस्कशन संपल्यावर आहे की नाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण चालू झाला होता. आणि आहे की नाही एका साईडला हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता आणि एका साईडला की नाही जेवणाची तयारी चालू होती. म्हणताना आम्ही पहिला पंक्तीत बसून घेतलो होतो बघा जेवायला. मी आमच्या दादाला म्हटलं ते होते तिकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, आपण तेवढं जेवण घेऊ पहिल्यांदा बरगच्च मध्ये. जेवण एकदम क्वालिटी असल्यामुळे ना आम्ही जरा खातो वेळ बसलो होतो. एकदाची फायनली पोट भरलं. नंतर नाही ना इकडे नाव घ्यायचा कार्यक्रम चालू होता. पर्यंत पेरल्या तुरी तिथे खेळत होत्या पोरी, त्यात निकिता दिसली बरी, तिला घेऊन आलो घरी. उभी होती दारात, नजर गेली मळ्यात, मिस्टरांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गळ्यात. आता सगळा कार्यक्रम सत्यनारायणच्या पूजेचा झाला होता, नाव घ्यायचा पण कार्यक्रम सगळा झाला होता. आता वेळ होती ती म्हणजे घरी जायची. सगळे पाहुणे मंडळी आम्हाला टेम्पो पर्यंत सोडायला आले होते. पाहुण्यांना आमच्या दिदीला टाटा करून आम्ही निघालो होतो बघा. आणि जाताना ना आमच्या काकांचा विषय वेगळा, भर रात्रीच गॉगल लावली होती, कारण की काकाचं म्हणणं असं होतं की बाबा डोळ्यात धोळा जातोय. आणि आहे ना काका सोबत असले की नाही आम्हाला कुठल्या गोष्टी टेन्शन नसतंय हो, कारण की काका असल्यावर आमचा दिवस एकदम एन्जॉय मध्ये चाललेला असतोय बघा. चला तर मग भावांनो आपण भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय बाय.